तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वर्ल्ड मध्ये. आज आपण इयत्ता 9वीचा त्या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टच्या पूर्वीच बरेचसे विद्यार्थी हे 10वीच्या अभ्यासक्रमासाठी तयारी करत असतात, समर बॅचेस जॉईन करत असतात. त्यानिमित्तानं इयत्ता 9वी मधून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण या ठिकाणी एक नवीन बॅच लॉन्च करत आहे, ज्याच्यामध्ये आपण इयत्ता 10वीच्या सायन्स या विषयाच्या सर्वच लेक्चर सिरीज आणि सर्वच चॅप्टरचा या ठिकाणी क्रमिक अभ्यास करणार आहे. सो ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व जे काही टॉपिक्स आहेत ते अगदी मुद्देसूद आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी राहायचंय, ज्यामुळे तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये जो आहे स्कोर करण्यासाठी अगदी मदत होईल. तर सुरुवातीला आपण विषयाच्या सुरुवातीला आपण पहिल्यांदा 10व्या वर्गाचा जो काही बोर्डचा सिलेबस आहे, बोर्डचे जे काही चॅप्टर्स आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे. कारण कोणताही विषय अभ्यास करत असताना सुरुवातीला जर त्याचा अभ्यासक्रम आपला पाठ असेल तर आपल्याला एकंदरीत आपल्याला वर्षभरामध्ये काय करायचं आहे याची एक पूर्वकल्पना आपल्याला येते किंवा आपल्याला आपल्या मनामध्ये त्याची तयारी सुरू होते की आपल्याला या एकंदरीत या सर्व विषयाचा आणि विषय घटकांचा या वर्षीच्या सिलेबसमध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे कुठेही वेळ वाया न घालवता, उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण सर्वच जणांना उन्हाळा हा भरपूर आवडत असतो की ज्यामध्ये खेळण्या कुदणं असेल, मामाच्या गावी जाणं असेल, तर या सर्व गोष्टीच यामध्ये इन्व्हॉल्व होतात. परंतु आपण इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहे आणि मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगत असतो इयत्ता 10वी म्हणजे अगदी जबाबदारीचं वर्ष असतं आणि त्यामुळे कुणीही कुठेही त्या ठिकाणी आपला वेळ वाया न घालवता अशाच प्रकारच्या लेक्चर सिरीजला जॉईन करण्यासाठी आपल्याला यायचं आहे सायन्स वर्ल्ड मध्ये. तर आजचा लेक्चर सिरीज मध्ये आपण पहिल्यांदा सुरू करणार आहे इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस टू 10th स्टँडर्ड. सो चला, सब्जेक्ट सायन्स. सो याच्यामध्ये आपण आज बघणार आहे इंट्रोडक्शन टू सिलेबस. सिलेबस जो आहे तो इंट्रोडक्शन करून घेणार आपण. जनरली आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी 6व्या वर्गापासून म्हणजे 5व्या वर्गापासून सायन्स हा विषय त्या ठिकाणी शिकत आहात. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांविषयी बोलत आहे मी. तर स्टेट बोर्डचे विद्यार्थी, माझे सर्व स्टेट बोर्डचे विद्यार्थी हे इयत्ता 5वी पासून त्या ठिकाणी सायन्स या विषयाचा अभ्यास करत आहे. तर त्याच्यामध्ये फक्त फरक एवढा आहे की त्यांना परिसर अभ्यास असा हा घटक म्हणून त्या ठिकाणी अभ्यासाला होता. त्यानंतर इयत्ता 6वी मध्ये, 7वी मध्ये आणि 8वी मध्ये, इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी मध्ये आपण जो सायन्सचा क्रमिक अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपल्या बुकचं एक हेडिंग होतं बघा, जनरल सायन्स. काय होतं? जनरल सायन्स. काय होतं? जनरल सायन्स. आणि इयत्ता 9वी मध्ये जस्ट तुम्ही पासआउट झालेले आहात आणि तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी विषयाचा सखोल अभ्यास केलेला आहे. 2 परीक्षा दिलेल्या आहेत, प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षा, आणि दोघांचा एकंदरीतच छान तुमचा रिझल्ट लागला असेल. निश्चित तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला हा जो काही जनरल सायन्स आहे हा विषय त्या ठिकाणी चेंज होऊन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुस्तकावर आपल्याला नाव पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 अशा दोन्ही प्रकारचे सब्जेक्ट, दोन्ही प्रकारचे विषय आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शाळेतील किंवा इतर जे काही शिकवणी वर्ग असतील त्यातील शिक्षकाने तुम्हाला शिकवण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला असेल. तर या सर्वच घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला आपण 5व्या वर्गामध्ये परिसर अभ्यास, 6व्या, 7व्या, 8व्या वर्गामध्ये जनरल सायन्स अशा प्रकारे म्हणजे सामान्य विज्ञान ज्याला म्हणतो आपण, आणि 9वी मध्ये सायन्स अँड टेक्निक. फक्त एक शब्द याच्यामध्ये ऍड झालेला आहे, टेक, म्हणजे थोडंसं ऍप्लिकेशन बेस या ठिकाणी 9व्या वर्गामध्ये आपण त्या ठिकाणी शिकणार आहे. सिमिलरली तेच आपण या ठिकाणी करणार आहे इयत्ता 10वी मध्ये. 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी शिकणार आहे. पुस्तकाच्या वरच्या बाजूला हेडिंग असणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो
अशा प्रकारे याच्यामध्ये आपण 2 पुस्तकं बघणार आहेत, सायन्स 1 आणि दुसरं असणार आहे सायन्स 2. सायन्स 2 अशा 2 पुस्तकांचा क्रमिक अभ्यास आपल्याला या वर्षीच्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. म्हणून आजचा जो विषय आहे, मुद्दामूनच मी इंट्रोडक्शन टू अ सिलेबस अशी सुरुवात त्या ठिकाणी करण्याचा मी ठरवलेलं होतं. सो सुरुवातीला आपण त्या ठिकाणी समजून घेतलंय सिलेबस. इयत्ता 10वी मध्ये आपल्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये 2 क्रमिक पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्या 2 पुस्तकामध्ये आपल्याला सायन्स 1 मध्ये काय शिकायचं आहे कोणी सांगणार नाही. सायन्स 1 मध्ये काय शिकणार आहे, सायन्स 2 मध्ये काय शिकवणार आहे, सर्वच जण त्या ठिकाणी तुम्हाला सिलेबस शिकवतात. परंतु माझा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. मी अगदी दूरदृष्टीने त्या ठिकाणी विचार करून विद्यार्थ्यापर्यंत मला कंटेंट पोहोचवायचा आहे. विद्यार्थ्याला अगदी परीक्षांवरती मला त्या परीक्षांवरती त्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यामुळेच आपण एक्झाम सेंटर्ड न राहता आपण त्या ठिकाणी एक्झाम सेंटर तर व्हायचं आहे, पण त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अंडरस्टँड करायच्या आहेत, ज्या आपल्याला परीक्षेसाठी सोप्या होतील. जसं की सायन्स 1 जो हा विषय आहे, इट इज टोटली कॉम्बिनेशन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री. सायन्स 1 जो आहे हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिळून आपल्याला इयत्ता 10वीला त्या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिळून सायन्स 1 हा विषय आपल्याला शिकायचा आहे. तर सायन्स 2 मध्ये आपण 2 विषयाचा अभ्यास करणार आहे, ज्याच्यामध्ये बायोलॉजी आणि दुसरा विषय जो आहे ज्याला आपण ईव्हीएस म्हणतोय. काय म्हणतोय? ईव्हीएस. ईव्हीएस मीन्स एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्सचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. सो अशा क्रमिक 2 पुस्तकांमध्ये आपल्याला 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. सायन्स 1 मध्ये फिजिक्स, सायन्स 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि सायन्स 2 मध्ये बायोलॉजी आणि ईव्हीएस म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स. अशा प्रकारे आपण क्रमिक अभ्यासक्रम त्या ठिकाणी समजून घेणार आहे. आता याच्यामध्ये सायन्स 1 मध्ये आणि सायन्स 2 मध्ये जे चॅप्टर आपण शिकणार आहे त्या चॅप्टरांचा थोडक्यात आपण माहिती घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला काय त्या ठिकाणी शिकायचंय ओव्हर द इयर. सो आपण थोडक्यात अंडरस्टँड करूयात. बघा, सायन्स 1 सुरुवातीला सायन्स 1 चे चॅप्टर बघूयात. सायन्स 1 आत्ताच आपण लक्षात घेतलंय, सायन्स 1 इट इज द कॉम्बिनेशन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं मिळून त्या ठिकाणी हे असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर आपण शिकणार आहे त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सायन्स 1 मध्ये ग्रॅव्हिटेशन. काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशन. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही लॉज ऑफ मोशन हा पहिला चॅप्टर शिकलाय, त्याच्याच बेसिसवरती ग्रॅव्हिटेशन नावाचा हा पहिला चॅप्टर आपण या सायन्स 1 मध्ये बघणार आहे, ज्याच्यामध्ये फोर्स पासून तर अगदी मोशन, टाइप्स ऑफ मोशन, सर्क्युलर मोशन, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी असेल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल, एस्केप व्हेलॉसिटी असेल, न्यूमेरिकल्स असतील, या सर्वांचा आपण अभ्यास या चॅप्टर मध्ये करणार आहे. दुसऱ्या नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण बेसिकली पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट. प्रत्येकाला माहिती आहे की पिरियडिक टेबल इट इज अ सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तो जवळपास 118 एलिमेंटचा त्या ठिकाणी पिरियडिक टेबल आहे, आणि अशा ह्या एलिमेंटचा शोध अगदी सुरुवातीपासून, अगदी डोबेरानो ट्रायड पासून तर अगदी हेनरी मोझली पर्यंतच्या मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंतचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये करणार आहे. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट या चॅप्टर मध्ये, दुसऱ्या चॅप्टर मध्ये. तिसरा चॅप्टर एलिमेंट शिकल्यानंतर एलिमेंट्स कंबाईन होऊन एकत्र येऊन सारखी एलिमेंट इकडून मॉलिक्यूल तयार होतात. एलिमेंट वेगवेगळे एलिमेंट एकत्र येऊन कंपाऊंड तयार होतात, आणि मग ते कंपाऊंड तयार झाल्यानंतर ते कंपाऊंड एकमेकांसोबत रिॲक्ट होतात जनरली. आणि म्हणून आपण तिसरा जो चॅप्टर आहे तो आपण बघणार आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन अँड केमिकल इक्वेशन. सो तिसऱ्या चॅप्टरचा आपण क्रमिक अभ्यास करणार आहे, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन आणि केमिकल इक्वेशन. या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा
केमिकल पहिल्यांदा चेंज काय असतो, फिजिकल चेंज काय असतो, केमिकल चेंज काय असतो. दॅट केमिकल चेंज इज रेफर टू बी ॲज अ केमिकल रिएक्शन अँड फॉर एव्हरी केमिकल रिएक्शन विल हॅव टू राईट द वर्ड इक्वेशन ॲज वेल ॲज केमिकल रिएक्शन. प्रत्येक केमिकल चेंजला आपण केमिकल रिएक्शन असं समजणार आहे आणि त्या प्रत्येक केमिकल रिएक्शनसाठी आपण वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन लिहित असतो, ज्यामध्ये केमिकल इक्वेशन कसं लिहायचं, त्याच्यानंतर केमिकल इक्वेशन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारे रिएक्टंट लेफ्ट हँड साईडला जे आपण लिहितोय ते रिएक्टंट, राईट हँड साईडला जे लिहितोय ते प्रोडक्ट, आणि अशा प्रकारे सर्व केमिकल इक्वेशन लिहिण्याचे रूल्स असतील. केमिकल इक्वेशन बॅलेन्स आहे किंवा नाही आहे, बॅलेन्स केमिकल इक्वेशन, अनबॅलेन्स केमिकल इक्वेशन असेल. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन असेल, ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन केमिकल रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शन, देन करोजन अँड रॅन्सिडिटी, अशा प्रकारचे एकंदरीत सर्वच टॉपिक आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे. चौथ्या नंबरचा जो चॅप्टर असणार आहे मित्रांनो, तो असणार आहे इन्व्हायरमेंटल चौथ्या नंबरचा चॅप्टर जो असणार आहे आपला इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. अगदी महत्वाचा चॅप्टर आहे, तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अगदी सोपा, अगदी त्या ठिकाणी महत्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट काय आहे त्याचा अभ्यास करणार आहे आणि त्याची इफेक्ट, वेगवेगळे इफेक्ट आपण पाहणार आहे. ज्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण पाहणार आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहणार आहे, फ्लेमिंग थंब रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल पाहणार आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल पाहणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे बरेच जे टॉपिक आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहे. डीसी मोटर असेल, डीसी एसी जनरेटर असेल, तर अशा प्रकारचं जे काही सगळेच टॉपिक आहेत जे आपण या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर 5व्या नंबरचा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये चॅप्टरचं नाव आहे हीट. हीट नावाच्या चॅप्टरमध्ये आपण हीट काय असतं, हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट काय असतं, बॉइलिंग पॉईंट असतो काय असतं, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ व्हेपरायझेशन, लॅटेन हीट ऑफ फ्युजन, त्याच्यानंतर स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ व्हेपरायझेशन, स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन, त्याच्यानंतर अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर असेल, रिजलेशन असेल, त्याच्यानंतर बरेच असे कन्सेप्ट आपण या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी बघणार आहेत. आता हे चॅप्टर आपण जे टॉपिक आपण बघणार आहे, एकंदरीत तुम्हाला विषयाची ओळख, अभ्यासाची ओळख व्हावी म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला त्याची माहिती देतोय. त्याच्यानंतर 6व्या नंबरचा जो चॅप्टर असणार आहे तो असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईटचा आतापर्यंत रिफ्लेक्शन ह्या प्रॉपर्टी आपण 8व्या 9व्या वर्गामध्ये शिकलेलो आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण बघितलंय. या वर्षी आपल्याला एक प्रॉपर्टी बघायची आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय होतं जनरली रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, काय असतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, what are the rules, what are the laws regarding the refraction of light, what is meant by refractive index, what the phenomena which are related to the refractive index, ते आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर 7वा चॅप्टर आहे, याच्याच बेसिसवरती 7व्या नंबरचा चॅप्टर आहे लेन्सेस. काय आहे लेन्सेस. आपल्याला माहिती आहे लेन्सेसचा अगदी भरपूर उपयोग आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. जनरली आपले स्पेक्टॅकल्स असतील, चष्मे असतील, त्याच्यामध्ये लेन्सेसचा उपयोग केला जातो. बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी लेन्सेसचा वापर, आपले कॅमेरेज असतील, त्या कॅमेराजमध्ये आता ज्या कॅमेराद्वारे ही शूटिंग चालू आहे, या कॅमेरामध्ये सुद्धा लेन्सेसचा वापर केला गेलेला आहे. तो त्या लेन्सेसचा उपयोग आपण या चॅप्टरमध्ये कशा पद्धतीने केला जातो. त्याच्यानंतर आईज, ह्युमन आय आहे. ह्युमन आय मध्ये सुद्धा एक लेन्स आहे, ज्याद्वारे आपण पाहू शकतो. कलरफुल वर्ल्ड वी कॅन सीन विथ द हेल्प ऑफ अवर नेकेड आय. सो दॅट कॅन बी अंडरस्टूड इन दिस चॅप्टर. देन 8 नंबरचा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण मेटल आणि नॉन मेटल आणि त्यांच्या काही प्रॉपर्टीजचा अभ्यास करणार आहे. मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय, तर काही असे टॉपिक्स ज्यांचा आपण अभ्यास करणार आहे, ज्याच्यामध्ये मेटल काय आहे, मेटलच्या प्रॉपर्टी काय आहे, मेटल कोणासोबत रिॲक्ट होतात, केमिकल रिएक्शन ऑफ मेटल, देन केमिकल रिएक्शन विथ सम अदर एलिमेंट लाईक ऑक्सिजन असेल, त्याच्यानंतर ऍसिड असेल, यांच्यासोबत कशा प्रकारे मेटलची रिएक्शन होते. त्याच्यानंतर मेटल कशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट होतात, आपल्यापर्यंत मेटल कशा प्रकारे पोहोचतात, अल्युमिनियम असेल, कॉपर असेल, आयरन असेल, लोखंड असेल, या सर्वच मेटलचा आपण एकंदरीत उपयोग करतो, वापर करतो. परंतु हे मेटल आपल्यापर्यंत पोहोचतात कसे, याचा सगळ्यांचा वापर आपण करतो कसं, या सगळ्यांचा अभ्यास आपण एकंदरीत त्या चॅप्टरमध्ये करणार आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे तर मेटल्स जे आहेत आपल्याला माहिती खराब होतात. when metal are exposed to air, water vapor, it get destruct and deteriorate. So in that case
corrosion of metal that can be observed. So in order to protect our metal from getting damage or from getting corrode, so in that case we'll have to protect our metal by painting, galvanizing. So these are the phenomena that we are discussing this chapter. Now 9th number chapter, which is nothing but 9व्या नंबरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण जनरली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेणार आहे. यावर्षी आपल्याला एक चॅप्टर होता कार्बन इट इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट. कार्बन इट इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट हा एक चॅप्टर होता. कार्बन इट इज अन इम्पॉर्टंट एलिमेंट. यावर्षी आपल्याला त्याच चॅप्टरचा थोडासा ऍडव्हान्स फॉर्म्युला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहे कार्बन कंपाऊंड. कंपाऊंड कसं तयार होतं, कार्बन कंपाऊंड हा कसा इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम स्मॉलर मॉलिक्यूल लाईक methane up to big molecule like DNA, that every molecule it is made up of carbon. Hence कार्बन कंपाऊंडचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहे. अगदी महत्वाचा, थोडासा ट्रिकी लेंदी चॅप्टर आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. अगदी शेवटपर्यंत आपल्याला या सेशन मध्ये राहायचं आहे, त्यामुळे सर्वच टॉपिकचा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे कशा प्रकारे कोणते चॅप्टर कोणते टॉपिक आपण घेणार आहे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला एकंदरीत मिळणार आहे. त्यानंतर अगदी शेवटचा जो चॅप्टर असणार आहे सायन्स 1 मधला तो असणार आहे स्पेस मिशन. काय असणार आहे, स्पेस मिशन, ज्याच्यामध्ये अगदी नाहीच्या बरोबरीत चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये स्पेस काय असतं, स्काय काय असतं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय, देन व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट, देन टाइप्स ऑफ सॅटेलाइट, देन various space mission launched by ISRO, NASA, whatever it may be, then moon mission असेल, मार्स मिशन असेल, अबाउट इस्रो असेल, डॉक्टर विक्रम साराभाई असेल, यांच्याविषयी आपल्याला एकंदरीत या चॅप्टर मध्ये माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी काय आहे, लॉन्चिंग ऑफ रॉकेट असेल, वेगवेगळे त्या ठिकाणी लॉन्चिंग व्हेकल असेल, जसे की PSLV असेल, GSLV असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सॅटेलाइट सिरीज असेल, इनसॅट असेल, जीसॅट असेल. सो या सर्वांचा आपल्याला अभ्यास या चॅप्टर मध्ये करायचा आहे. आता एकंदरीत ही सगळी माहिती सांगण्याच्या मागचं कारण काय आहे, तर सायन्स 1 या विषयामध्ये हे 10 चॅप्टर तर आपल्याला अभ्यास करायचेच आहेत, पण बरेच शिक्षक तुम्हाला हे सांगणार नाही की इट इज द कॉम्बिनेशन ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिळून हा घटक त्या ठिकाणी तयार होतोय, ज्याच्यामध्ये काही चॅप्टर जे आहेत ते फिजिक्सचे आहेत आणि काही चॅप्टर ते जे आहेत ते केमिस्ट्रीचे आहेत. बघा, ग्रॅव्हिटेशन इट इज द चॅप्टर फ्रॉम फिजिक्स. हा चॅप्टर पूर्णपणे फिजिक्स मधून येतोय. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, जिथे एलिमेंटचा अभ्यास करणार तो चॅप्टर कशाचा असणार, केमिस्ट्रीचा असणार. केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन नावातच आहे, केमिस्ट्रीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अंडरस्टूड अंडर द हेडिंग ऑफ फिजिक्स. देन हीट इट इज द फिनॉमिना ऑफ फिजिक्स. देन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट दॅट वी अंडरस्टूड अंडर द फिजिक्स. लेन्सेस जो आहे तो सुद्धा आपण फिजिक्स मध्येच त्या ठिकाणी अंडरस्टँड करणार. मेटलर्जी इट इज द चॅप्टर दॅट वी अंडरस्टँड अंडर द हेडिंग ऑफ केमिस्ट्री. देन कार्बन कंपाऊंड सुद्धा केमिस्ट्रीचाच एक चॅप्टर असणार आहे. आणि फायनली स्पेस मिशन इट इज रिलेटेड टू द फिजिक्स. स्पेस मिशन इट इज रिलेटेड टू द फिजिक्स. सो इफ यू कॅन कॅल्क्युलेट ऑल ऑफ दिस चॅप्टर, फर्स्ट ऑफ ऑल फिजिक्सचे बघा, 1 2 3 4 5 आणि टोटल 6 आउट ऑफ 10 10 पैकी इकडेच लिहितो इज इक्वल टू 10 पैकी 6 चॅप्टर जे आहेत ते माझे कशाचे असणार, फिजिक्सचे असणार. आणि उरलेले 4 चॅप्टर जे असणार ते माझे कशाचे असणार, केमिस्ट्रीचे असणार. उरलेले 4 चॅप्टर ते केमिस्ट्रीचे असणार. म्हणजे 60% सिलेबस मध्ये मला फिजिक्स शिकायचं आहे आणि 40% मध्ये मला काय शिकायचं आहे, त्या ठिकाणी केमिस्ट्री शिकायचं आहे. सो अशा प्रकारे आता याचा निश्चितच परिणाम, या सर तुम्ही एवढं सांगता याचा काय फायदा आम्हाला आहे, तर तुम्हाला याचा फायदा आहे, तुमचा पेपर जो असणार आहे बाळांनो तो 40 मार्काचा असणार आहे. सायन्स 1चा टोटल पेपर तुमचा 40 मार्काचा असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन 1A जो असतो तो MCQ बेस असतो, ज्याच्यामध्ये 10 MCQ तुम्हाला विचारल्या जातात. क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B मिळून असे 2 प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात. आणि एकंदरीत दुसरा जो प्रश्न असतो तो सायंटिफिक रिझन असतो, क्वेश्चन 2A, ज्याच्यामध्ये 3 सायंटिफिक रिझन आपल्याला विचारले जातात 6 मार्क्ससाठी. टोटल 4 मार्काचा प्रश्न असतो. 3 सायंटिफिक रिझन, एनी 2 कोणतेही 2 त्या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतात. मग याच्यामध्ये एक जो आहे तो एक फिजिक्सचा असतो आणि एक केमिस्ट्रीचा. अशा प्रकारे त्या ठिकाणी
आपल्याला पाहायचंय. एक जो सायंटिफिक रिझन असणार तो फिजिक्सचा, एक असणार केमिस्ट्रीचा, आणि तिसरा आयदर फिजिक्स ऑर केमिस्ट्री, आयदर फिजिक्स ऑर केमिस्ट्री. अशा प्रकारे क्वेश्चन तिसरा जो असतो तुमचा, क्वेश्चन 2B जो असतो, क्वेश्चन 2B ज्याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यापैकी कोणतेही 3 सोडावे लागतात, ज्याच्यामध्ये आपल्याला 6 मार्क्स असतात. किती मार्क्स असतात? 6. मग त्याच्यामध्ये 2 प्रश्न जे असतात ते फिजिक्सचे, डायरेक्टली फिजिक्सचे असतात. सॉरी, 2 प्रश्न जे आहेत ते फिजिक्सचे असतात, 2 प्रश्न जे आहेत ते केमिस्ट्रीचे असणार, आणि त्याच्यामध्ये एक जो असणार आयदर फिजिक्स ऑर केमिस्ट्री, आयदर फिजिक्स ऑर केमिस्ट्री. सो अशा प्रकारचं त्या ठिकाणी मेकॅनिझम असणार. क्वेश्चन तिसरा सुद्धा अशाच प्रकारे टोटल 15 मार्काचा क्वेश्चन असतो तिसऱ्या नंबरचा, ज्याच्यामध्ये 8 पैकी 5 प्रश्न सोडावे लागतात, ज्याच्यामध्ये 3×5=15, एका प्रश्नासाठी 3 मार्क, ज्याच्यामध्ये 2 प्रश्न जे आहेत, जनरली 2 प्रश्न जे आहेत ते फिजिक्सचे, 2 प्रश्न जे आहेत ते केमिस्ट्रीचे, आणि एक फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा. अशा प्रकारचं मेकॅनिझम आहे. बघा, हे आपण कशासाठी शिकू आलो, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिळून बनलेला आहे. मग याच्यामध्ये जनरली अशा प्रकारचं सायंटिफिक रिझन 3 असतात, त्याच्यामध्ये एक फिजिक्सचं, एक केमिस्ट्रीचं. जनरली आता बऱ्याच वेळेला याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, नक्कीच तसं असेल असं नाही, परंतु बऱ्याच वेळेला मी ऑब्झर्वेशन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की अशाच प्रकारे त्या ठिकाणी पॅटर्न आहे. दुसरा प्रश्न जो असतो क्वेश्चन 2B, ज्याच्यामध्ये 5 पैकी 3 आपल्याला सोडवायचे असतात, जे 2 प्रश्न जे असतात ते फिजिक्सचे असतात, 2 प्रश्न जे असतात ते केमिस्ट्रीचे असतात, 2 प्रश्न जे आहेत ते फिजिक्सचे, 2 प्रश्न केमिस्ट्रीचे, आणि एक प्रश्न फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचे. 8 पैकी 5 सोडवायचे असतात, 8 पैकी 4, सॉरी इथे थोडंसं जम्बलिंग झालेलं आहे माझं, 4 प्रश्न फिजिक्सचे, 4 प्रश्न केमिस्ट्रीचे, आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती सोडावे लागतात? 5. आणि शेवटचा जो प्रश्न असतो, अगदी 4थ्या नंबरचा जो प्रश्न असतो, तो अगदी 5 मार्काचा, एनी वन आउट ऑफ 2, 2 पैकी 1 सोडवायचा असतो, 5 मार्क असतात. मग त्याच्यापैकी एक फिजिक्सचा आणि दुसरा केमिस्ट्रीचा. सो अशा प्रकारचं त्या ठिकाणी अनालिसिस, ओव्हरऑल अनालिसिस जे असतं ते अशा प्रकारचं असतं. एकंदरीत अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस ओव्हर द इयर आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. होप तुम्हाला चांगलं समजलं असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला पेपर अनालिसिस करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट वर्क करायचं, हार्डवर्क तर करायचं आहे पण स्मार्ट वर्क सुद्धा करायचं आहे. टोटल 10 चॅप्टर्स आहेत सायन्स 1 मध्ये, त्याच्यामध्ये फिजिक्सचे 6, केमिस्ट्रीचे 4, 60% सिलेबस ऑफ फिजिक्स, 40% ऑफ केमिस्ट्री. इन दॅट केस अशा प्रकारचं पेपर पॅटर्न तुमच्या समोर त्या ठिकाणी 40 मार्कासाठी त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारे सायन्स 1 या विषयाचा टोटल सिलेबस आपण आजच्या या लेक्चर सिरीज मध्ये त्या ठिकाणी अंडरस्टँड केलेला आहे. अगदी महत्वाचं आहे. उद्यापासून आपण सायन्स 2, उद्याला सायन्स 2चा त्या ठिकाणी जो सिलेबस आहे तो तुमच्या समोर एक्सपोज करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे जे काही नवीन चॅप्टर जे आहेत आता जे सुरू होणार आहेत, अगदी फ्री ऑफ कॉस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन फीड करणार आहे. कुठेही तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागणार नाही, परंतु तुम्हाला अगदी शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघायचे आहेत. जो विद्यार्थी शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघेल निश्चितच त्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये चांगले मार्क्स, आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मला फक्त तुमची सोबत लागते आहे, आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे आपल्या सर्वांच्या आवडीच्या युट्यूब चॅनलवरती सायन्स वर्ल्ड मध्ये, जिथे तुम्हाला चॅनलवरती ज्या काही त्रुटी असतील त्या कमेंटमध्ये पोस्ट करायच्या आहेत. आपल्या मित्रांना या व्हिडिओच्या लिंक नेहमी शेअर करत राहायच्या आहेत, आणि आपल्या सोबत त्या ठिकाणी जोडलेलं राहायचं आहे. आजचं सेशन मध्ये आपण सिलेबस त्या ठिकाणी अंडरस्टँड केला सायन्स 1चा. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. रिमेनिंग टॉपिक विल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.